विस्थापितांचा झेंडा उभा करणारा कोण असेल तर तो देवाभाव आहे। आणि म्हणून गावगाड्याला सन्मान देणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं या ठिकाणी लाभलेला आहे। या ठिकाणी आदरणीय राणेसाहेब आहेत, मी त्यांना विनंती करेन की कोकण हे पर्यटनामध्ये भविष्यामध्ये विकसित होऊ शकतं आणि गावगाड्यातल्या शेतकऱ्याला बरोबर घेऊन, शेतीला बरोबर घेऊन जर आपण कृषी पर्यटनाला जर चालना दिली तर निश्चितपणाने कोकणामध्ये एक मोठा उद्योग निर्माण होईल आणि कोकणातल्या तरुणाच्या हाताला सुद्धा काम मिळेल। राणेसाहेब, पाचल येथे अपर तहसील कार्यालय स्थापन व्हावे अशी मागणी अनेक दिवसापासून प्रलंबित आहे। तर पाचल या ठिकाणी त्या ठिकाणी आपण निश्चितपणाने अपर तहसील कार्यालय व्हावं यासाठी आपण त्या ठिकाणी निश्चितपणाने कार्यवाही करेल। कोकणामध्ये जर जंगलाला वनवा लागला तर मोठ्या प्रमाणामध्ये फळझाडांची नुकसान होती आणि परंतु ती नुकसान झालेल्या शेतकऱ्याला मात्र जी मदत मिळायला पाहिजे ती मदत त्या ठिकाणी मिळत नाही। त्याही दृष्टीनं आपण त्या ठिकाणी थोडंसं योग्य ती कार्यवाही केली तर तिथल्या शेतकऱ्याला निश्चितपणानं त्या ठिकाणी दिलासा मिळेल। सभापती महोदय, HTBT बियाणं तणाला संशील आहे आणि हे बियाणं खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला त्याच्या शेतावरती पेरणी करायसाठी परवानगी मिळाली पाहिजे। आज राज्यामध्ये 60% या बियाणाची पेरणी होत आहे, देशामध्ये 70% पेरणी या बियाणाची झालेली आहे आणि या देशाचे कृषी मंत्री यांनी सुद्धा ते मान्य केलेलं आहे। आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करेन की याही दृष्टीनं सरकारनं चांगल्या पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी घेणं निश्चितपणानं गरजेचं आहे। दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये काही सैनिक स्कूल आपल्या केंद्र सरकारनं PP मॉडेल अंतर्गत दिलेले आहेत। कोकणामध्ये एक सिंधुदुर्गात दिलेला आहे, एक रत्नागिरीला दिलेला आहे। तर या सैनिक स्कूलमध्ये संपूर्ण देशातली मुलं शिकायसाठी येतात, परंतु महाराष्ट्रामधून जी मुलं पास होऊन येतात त्याची टक्केवारी ही 5% ते 10% आहे। त्याही मुलांना आपल्याला स्कॉलरशिप देता येईल का, जेणेकरून आपली मुलं जास्तीत जास्त सैन्यामध्ये जातील आणि या देशाची खऱ्या अर्थानं सेवा करतील। आणि म्हणून सभापती महोदय, या ठिकाणी बोलत असताना की काही ठिकाणी 2 दिवसापूर्वी काही बातम्या आल्या, जी 24 तासवरती मी त्या बातम्या पाहिल्या, जे आपण गोरगरिबांना धान्य मुंबईमध्ये किंवा राज्यामध्ये वाटत आहे, परंतु मुंबईमध्ये बोगस धान्य मोठ्या प्रमाणामध्ये खोटी नावं दाखवून वाटप केलं जात आहे आणि त्यामुळे गरिबांचं धान्य कोणतरी लाटत आहे। तर त्याही संदर्भामध्ये आपल्याला निश्चितपणानं योग्य ती काळजी घेऊन सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीनं त्या ठिकाणी दिलासा मिळेल या दृष्टिकोनातून सुद्धा आपण लक्ष घालावं लागेल। मी या सरकारला एक विनंती करत आहे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांचे मध्यवर्ती ठिकाण कोल्हापूर आहे। कोल्हापूरला खंडपीठ व्हावं आणि निश्चितपणाने हे सरकार कोल्हापूरला खंडपीठ करेल, देवाभावच करू शकतात आणि खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षाची ही जनतेची मागणी पूर्ण होऊ शकते। या ठिकाणी सभापती महोदय, आपल्या माध्यमातून मी सरकारला एक विनंती करणार आहे की सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर हे शहर जवळजवळ 1 लाख लोकवस्ती असणारे हे शहर आहे, ऐतिहासिक हे शहर आहे, पण या शहराचं नाव इस्लामपूर आहे राणेसाहेब, तर त्याचं ईश्वरपूर करावं ही मागणी गेली अनेक वर्षाची आहे आणि मला खात्री आहे की आदरणीय देवाभाव या इस्लामपूरचं ईश्वरपूर करतील आणि खऱ्या अर्थानं जी वाळवा तालुक्यातली जनता आस लावून गेली अनेक वर्ष बसलेले आहे त्यांचं स्वप्न या ठिकाणी साकार होईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। सभापती महोदय, हे सभागृह खऱ्या अर्थानं आपल्या अध्यक्षाखाली चालत असतं। या सभागृहाला मोठी परंपरा आहे। या सभागृहातून अनेक मोठे विद्वान लोक, अनेक महान व्यक्ती या सभागृहामध्ये आल्या, राज्याची धुरा त्या व्यक्तींनी वाहिली, देशाची धुरा वाहिली आणि आम्ही सगळी सभागृहाचा सन्मान ठेवतो। सभापती हे आमचे खऱ्या अर्थानं आमच्या घरातले प्रमुख म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत असतो आणि अशा ठिकाणी, अशा परिसरामध्ये खऱ्या अर्थानं जर बघितलं तर देशाच्या, राज्याच्या प्रश्नावरती चर्चा झाली पाहिजे। बऱ्याच वेळा असं होतं की भावनेच्या भरामध्ये काही गोष्टी घडतात आणि त्याला वळण वेगळं लागतं। संपूर्ण महाराष्ट्र आज आपल्याला बघत आहे की बाबा माझा लोकप्रतिनिधी
माझ्या व्यथा त्या ठिकाणी काय मांडत आहे हे मोठ्या आशेने खऱ्या अर्थानं आपल्याकडे पाहत असतो, आपल्याकडे बघत असतो. परंतु कालचा जो प्रकार झाला, 2 दिवसाचा प्रकार झाला, निश्चितपणानं माझ्यासारख्या चळवळीचा कार्यकर्त्याला त्याचा खेद वाटतो. असा प्रकार व्हायला नाही पाहिजे. परंतु जे ज्येष्ठ सदस्य असतात त्यांना सभागृहाचा अनुभव असतो, काम कसं करावं माहीत असतं. आणि म्हणून मला वाटतं की रणांगणावरची लढाई ही आपण रणांगणावरती लढली पाहिजे. हे रणांगण नाही आहे, कारण हे समाजाचं प्रश्न सोडवण्याचं क्षेत्र आहे. परंतु घडलं असं राणे साहेब की त्या ठिकाणी एक ज्येष्ठ सदस्य ते उगाच रस्त्यानं वरडावं तसं वरडत आले, चोर 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 चोर. अरे बाबा, याची पार्श्वभूमी काय हे आपण तपासणारही का नाही? कुणालाही आपल्याला कठाऱ्यामध्ये उभा करता येत नाही. माझे सहकारी मित्र खायच्या सभागृहातले मी नाव नाही घेऊ इच्छित, कारण मी तसं तुमच्याकडे अर्ज दिलेला नाही, कुणी आक्षेप घ्यायला नको. ते खरसुंडी तालुका आटपाडी या ठिकाणी एका लग्नामध्ये गेलेले होते आणि त्या लग्न झाल्यानंतर ते माझे सहकारी 2 तासानं त्या ठिकाणी लेट पोचले आणि त्याच्या अगोदर पाहुण्यापैच्या मध्ये भांडणं झालेली होती. पाहुण्यापै त्यांच्या समाजातले होते. लग्नामध्ये बाचाबाची मान सन्मानानं वर्ण होत असती आणि ती भांडणं झाल्यानंतर माझे सहकारी त्या ठिकाणी पोहोचले. त्यातला काही कार्यकर्ते त्यांच्या जवळचे होते. विरोधी पक्षाच्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी त्या कार्यकर्त्यांना उचकलं, पोलीस स्टेशनमध्ये त्यांना नेलं, गुन्हा दाखल करायला लावला आणि 65 वर्षाच्या माझ्या मौलीला गुन्हा दाखल करायला लावला की तुझं मनी मंगळसूत्र चोरीला गेलंय असं लिहून दे. तसा गुन्हा दाखल झाला. माझ्या सहकारी मित्राला अटक झाली, न्यायालयामध्ये केस गेली. ज्या मौलीनं गुन्हा दाखल केला तर तिनं केस मागं काढून घेतली. न्यायालयानं निर्दोष सोडलं. तरी सुद्धा हे तुम्ही न पाडता न अभ्यास करता जर एखाद्याला तुम्ही चोर 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 म्हणत असाल तर मग 65 वर्षामध्ये ग्रामीण भागाला प्याचं पाणी दिलं नाही, संडास दिलं नाही, शेतीला पाणी दिलं नाही, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव दिला नाही, शेतकरी आत्महत्या करत होता, आंदोलन शेतकरी करायला गेला तर तुम्ही लाट्या चालवत होता, बँका तुमच्या कालखंडामध्ये कोऑपरेटिव्ह सगळ्या रसातळाला गेल्या, साखर कारखाने विकून खाल्लसा, सूत गिरण्या विकून खाल्ल्यासा, रस्त्यावरचं डांबर खाल्लसा, मुरुम खाल्लसा. हे सगळं जर आम्ही काढलं आणि तुम्हाला जर आम्ही म्हणायला लागलो दरोडेखोर दरोडेखोर तर हे चालेल का? नाही चालणार. इथं असं नाही बोलता येणार. इथं खऱ्या अर्थानं आम्ही समाजाचा प्रश्न मांडायसाठी आलेलो आहोत. आणि म्हणून सभापती महोदय, माझ्या सहकारी मित्रांच्या वरती सोलापूर जिल्ह्यामध्ये दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं मोठा दगड घातला आणि त्याचा सत्कार आता जे म्हणत आहेत बोलत आहेत त्यांनी केला. अरे संस्कृती सर्वसामान्य माणसाला मारायची कुणाची आहे? ती संस्कृती तुमची आहे. आणि म्हणून निश्चितपणानं या सभागृहाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक चांगला संदेश या राज्यातल्या जनतेला जाणं अत्यंत गरजेचं आहे. भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते काम करत आहोत. हा पक्ष सुसंस्कृत आहे. हा पक्ष खऱ्या अर्थानं समाजाला पुढे घेऊन जाणारा आहे. विकासाचा गाडा हाकणारा हा पक्ष आहे. हा पक्ष मार खाणारा नाही तर सर्जिकल स्ट्राईक करणारा आहे. हे पाकिस्तानला माहीत झालेला आहे. असा हा पक्ष कणखरपणानं देशाला मजबूत ठेवणारा खऱ्या अर्थानं हा पक्ष आहे. आणि म्हणून सभापती महोदय, निश्चितपणानं या ठिकाणी अनेक चांगले प्रश्न आम्ही मांडू शकलो. तुम्ही निश्चितपणानं ग्रामीण भागाच्या प्रश्नाला या ठिकाणी तुम्ही न्याय दिला. मी सभापती महोदय तुमचं खऱ्या अर्थानं विशेष अभिनंदन करतो की प्रत्येक प्रश्नावरती, कारण या ठिकाणी मांडणी करत असताना मी बघितलं की शेतीचा प्रश्न आला तो महत्वाचा वाटला, सदाभाऊनं बोललं पाहिजे. शहराचा प्रश्न आला त्याचा कुणाचा अभ्यास आहे त्या व्यक्तिमत्वाने बोललं पाहिजे. उद्योगाचा प्रश्न आला बाबा कुणाला बोलायला दिलं पाहिजे. विदर्भाचा प्रश्न आला तर ह्याच्यावर विदर्भामध्ये कोण बोलू शकतं. म्हणजे प्रत्येक विभागाला खऱ्या अर्थानं तुम्ही या ठिकाणी न्याय दिला. नुसता न्याय दिला नाही तर मी कालही म्हटलं की तुम्ही आम्हाने पोटभर खाऊ पिऊ सुद्धा घातलं. आणि निश्चितपणानं एक महाराष्ट्राची संस्कृती कशी जपायची असती हे खऱ्या अर्थानं सभापतींनी या महाराष्ट्राला एक चांगला आदर्श घालून दिला. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा,
उघडा डोळे, बघा नीट.